Hello, hello. This is the My Artifact episode number 2125. जी तारीख आहे 17, 18, 19 2020. वाजले आता रात्रीचे 8:15. लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता 17 डिसेंबर 2020. आणि आजची 19 तारीख आहे, म्हणजे मी काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता. वाय रेकॉर्ड नाही केला? इट्स लाईक दॅट की आय डोंट नो, म्हणजे माझं काल मनच नाही झालं होतं. वेल ऍक्च्युली पहिले काल जे काय झालं ते सांगतो. ओके, काल मी सकाळी उठलो आणि आपलं काम करत होतो. मी माझी लिस्ट बनवून राहिलो होतो. ओके, आणि मग काय झालं होतं की वडील आले आणि वडिलांनी उलटी केली. तर वडिलांनी उलटी केल्यानंतर माझं तर एकदम डोकंच भरणावून गेलं एकदम अचानकपणे की कशी काय उलटी केली. आई पण आली वगैरे आणि मला पण एकदम हलकीशी भीतीच वाटली. अशी कंटिन्यू वडिलांना 2-3दा उलट्या झाल्या. ओके, मी काफी स्केअर्ड होतो, थोडासा, म्हणजे स्केअर्ड नाही, थोडासा हलकासा. पण नंतर असं वाटलं की चलो एवढं काही हे आहे नाही वगैरे. तर त्यानंतर काय केलं की ते सोगे आहे ना, त्यांना बोलवलं ॲटोवाला. वडिलांना घेऊन दवाखान्यात गेलो काल. अग्रवालच्या दवाखान्यात गेलो. वडिलांना ऍक्च्युली काय झालं होतं की वडिलांना डायबिटीज आहे. ओके, तर त्यांना काय गोळ्या दिल्या असतात. कोणत्या गोळ्या? ओके, डायबिटीज आहे, त्यांना गोळ्या दिल्या असतात. ऍक्च्युली काय होते की ज्यांना डायबिटीज असतो ना, त्यांच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज असते ना, हे एक प्रकारे कॅलरीज असते. ओके, आणि याला बर्न होण्यासाठी तुम्हाला समहाऊ एक्सरसाइज करावं लागते किंवा जे काही करावं लागते. याचा एक प्रॉपर बॅलन्स ठेवावा लागतो. म्हणजे जेवढं तुम्ही ग्लुकोज इनटेक करता तेवढ्याच प्रमाणात त्या ग्लुकोज खर्च पण झाला पाहिजे. आता हे खर्च होईल कसा? हे जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटीज करता, इकडे तिकडे पळता, धावता किंवा समथिंग जे काही वर्कआउट करता वगैरे, तर याच्यामध्ये ग्लुकोजचं सर्वात जास्त काम पडते. युजली जेवढे काय ऍथलीट्स वगैरे असतात किंवा बोर्नव्हिटा घे किंवा असे स्पोर्ट्स ड्रिंक असतात ना, त्याच्यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असतो. म्हणजे काय असते की ग्लुकोज एक प्रकारे एनर्जी हे करतो, बूस्टअप करतो, बट नॉट टू मच. या एनर्जी बुस्टर वाले जे ड्रिंक्स असतात ते थोडेसे वेगळे असतात, त्यांच्यामध्ये ग्लुकोज प्लस समथिंग काही ना काहीतरी असतात. बट मोस्ट ऑफ द जे एनर्जी ड्रिंक आहे किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स आहे त्याच्यामध्ये हलकसा गोड ग्लुकोज असतोच. ग्लुकोज म्हणजे एक प्रकारे साखर. या तुम्हाला कळलं नसेल, ग्लुकोज इन द एंड हे साखरेपासूनच बनते. ऍक्च्युली जो साखरेचा पावडर असतो ना, त्याला अजून फाईन केलं जाते आणि त्याच्यामधून नाही का जो मिठाचा जो म्हणजे गोडवा आहे ना, तो थोडा कमी करतो. म्हणजे त्याचा जो गोडवा म्हणजे ऍक्च्युली हे बघ, ग्लुकोज मध्ये का असते मला नाही माहित, बट ग्लुकोज मध्ये शायद 2 पदार्थ असते. एक पदार्थ याच्यामुळे डायबिटीज होतो आणि एक पदार्थ ज्यांनी तुमची एनर्जी, सॉरी ऍक्च्युली मला फारसं डिटेलमध्ये नाही माहित. मी मला जेवढं कळते त्या हिशोबाने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजची गरज असते फॉर डुईंग एव्हरीडे वर्क. ओके, तर यासाठी आपण ग्लुकोज इनटेक करतो. आता ग्लुकोज कशाप्रमाणे इनटेक करतो? आपण साखर वगैरे खातो किंवा एखादी गोड पदार्थ वगैरे खातो, तर त्याच्यामध्ये ग्लुकोज असते. युजली आपली बॉडी कंटिन्यू ग्लुकोज सस्टेन करू शकत नाही. यस, कारण आपलं एव्हरीडे फूड असते ते युजली नेहमी गोड नसते. फक्त एखादी हलकासा पदार्थ गोड असतो, बट आपण असं पूर्ण जेवण कधी गोड खात नाही. ओके,
वाय? कारण आपली बॉडी तेवढी सस्टेन करत नाही ग्लुकोज किंवा तेवढं साखर. ओके. सो इट जस्ट लाईक, समजा जर मी एक ऍथलीट आहे आणि समज जर मी अशाप्रमाणे ग्लुकोज वर करतो, कारण मला गरज असते, कारण मी नेहमी धावतो पळतो, त्यामुळे मला ग्लुकोजची गरज असते. जे नॉर्मल व्यक्ती असतात, जे फारसे धावपळ करत नाही, युजली बसून राहतात किंवा बसून त्यांचं काम असते किंवा फारसे ऍक्टिव्हिटीज नाही करत. ओके, जस्ट लाईक माझे फादर. ओके, ते काही नाही टीव्ही समोर असतात, बसून राहतात, त्यानंतर बसले का गार्डन मध्ये जातात, तिथे बसतात किंवा सकाळी थोडेसे फिरून येतात. ओके, तर त्यांना अशी खूप मोठी कशी काही ऍक्टिव्हिटीज वगैरे अशी काही घाम गाळण्याची अशी कोणती प्रक्रिया वगैरे त्यांची कोणती नाहीये. तर त्यामुळे काय होते की त्यांच्या बॉडीमधलं जे ग्लुकोज आहे ना, ते कमी होतच नाही. ओके, बट डेली चहा पिणं किंवा एखादी गोड पदार्थ खाणं, त्यामुळे काय होते की ग्लुकोजची मात्रा बॉडीमध्ये वाढत जाते. आता जेव्हा ग्लुकोजची मात्रा बॉडीमध्ये वाढत जाते ना, तर तेव्हा प्रॉब्लेम होतात बॉडीमध्ये. काय होते, समहाऊ जॉईंट्स दुखायला लागतात, त्यानंतर एक प्रकारे डायबिटीज होते. आता डायबिटीज हे बिमारी नाही आहे. डायबिटीज एक प्रकारे काय होते की खूप साऱ्या बिमारीला आकर्षित करतो डायबिटीज. येस, म्हणजे समजा तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्हाला ताप लवकर येणार, तुम्हाला नेहमी डल साऊंड वाटला, म्हणजे नेहमी असं मायूस वगैरे, त्यानंतर तुमचे हातपाय नेहमी दुखत राहणार, त्यानंतर तुम्हाला कोणती बिमारी लवकर होऊन जाणार, म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम हलकीशी कमी होऊन जाते आणि त्यामुळे काय होते की बाकीचे जे आजार आहेत ते तुम्हाला लवकर जडतात. ओके, सो दॅट इज कॉल्ड डायबिटीज. युजली माझ्या वडिलांना, माझ्या मोठ्या वडिलांना, माझ्या आप्पाजींना आणि माझ्या आप्पाजीचे पण वडिलांना यांना डायबिटीज होता. ऍक्च्युली हे एक जेनेटिक बिमारी आहे. इवन मला पण राहील शायद, या. पर आय डोंट नो. येस, कारण हे जे बिमारी आहे ना, हे जे वयाच्या अबोव 60 वर्ष क्लिअर झाल्यानंतर हे बिमारी होते. ओके, सो काय झालं की जे लोक डायबिटीज असतात त्यांच्यासाठी नाही का एक गोळी असते. ती गोळी काय करतात की बॉडी मधलं शुगरचं प्रमाण आहे ना, ते थोडंसं कमी करते, म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण आहे ना ते कमी करते. आता पहा, मी अगोदर म्हणलं होतं की ग्लुकोज खूप जास्त असन तर प्रॉब्लेम होते, पण ग्लुकोज जेव्हा कमी असेल ना तेव्हा पण प्रॉब्लेम होते. जे डायबिटीज वाले लोक असतात ना, त्यांना नाही काही गोळी दिली जाते, जे जेवणाच्या अगोदर खायची असते. तर याच्यामध्ये काय असते की जेव्हा तुम्ही ती गोळी घेता, तर तुमच्या बॉडी मधलं नाही का पूर्ण ग्लुकोज नाही का ते पूर्ण काढून घेतात. ओके, आणि त्यानंतर मग तुम्ही कोणतेही जे काय फूड करतात, तर ते एक प्रकारे एक नवीन जागा तयार करून घेते नवीन ग्लुकोज साठी. ओके, जेणेकरून नाही का जे म्हणजे खर्च झालेले जे ग्लुकोज, म्हणजे खर्च झाले म्हणजे मी थोडं सिंपल शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, एक क्लासरूम आहे. ओके, क्लासरूम नाही, डिशवॉशर आहे. ओके, डिशवॉशर मध्ये काय होतात, एका वेळेस आपण 20 प्लेट धुवू शकतो. ओके, तर डायबिटीज म्हणजे काय होते, डायबिटीजची गोळी कशाप्रमाणे काम करते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, डिशवॉशर आहे, पहा, तुम्ही ट्रे घेता, ट्रेवर तुम्ही 20 प्लेटा टाकले. ओके, त्यानंतर तुम्ही डिशवॉशर मध्ये ते ट्रे टाकला. त्यानंतर काय होतो की हे डिशवॉशर आहे ना, हे ट्रे साफ करतात. आता हे जे डिशवॉशर हे काय आहे, हे आपली गोळी आहे, हे डिशवॉशर. ओके, जे डिश वॉश करतात. ओके, आणि हे जे प्लेट्स आहे हे आहे शुगर. ओके, कळलं? जेव्हा आपली स्वतःची बॉडी, म्हणजे स्वतःची बॉडी त्या प्लेटला धुवू शकत नाही स्वतःच्या हाताने, तर तेव्हा आपण डिशवॉशरची मदत घेतो. कळतं ना? डिशवॉशरची मदत घेतो, त्यामुळे काय होते की ते डिश क्लीन होऊन जातात आणि त्याला बाहेर काढतात आणि त्यानंतर दुसरे डिश केले जातात. म्हणजे मला कळलं नाही. येस, आपल्यापाशी 100 प्लेटा आहे. ओके,
आपण एका वेळेस 20 प्लेटा धुवू शकतो. तर अशा वेळेस आपल्याला किती वेळा प्लेट धुवावं लागेल, म्हणजे किती वेळा ते डिशवॉशर ऑन करावं लागेल? 5 वेळा ना. म्हणजे तुमच्या म्हणजे पहिले 20 प्लेट, तर पुन्हा 20 प्लेट अशा प्रकारे ना, राईट. जेव्हा आपल्या बॉडी मधलं जे ग्लुकोज जे खर्च होत नाही, जे पडून राहते, ते काढण्याचं प्रमाण कोण करते? ते हे जे गोळी आहे ना, ते काम करते, जेणेकरून नवीन येणार जे ग्लुकोज आहे ना, ते बॉडीमध्ये जाऊ शकेल. ओके, म्हणजे हलकीशी जागा खाली होईल, राईट. अशा पद्धतीने असते. स्टील तुम्हाला कळत नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो. ओके, ऍक्च्युअली मला प्रॅक्टिस करायची आहे की मी कशाप्रमाणे पंक्च्युएट करू शकतो. ओके, फर्स्ट ऑफ ऑल, जे डायबिटीसची गोळी असते ना, डायबिटीसची गोळी ज्या लोकांना डायबिटीस होतो त्या लोकांना डॉक्टर काही गोळी देतात. ही गोळी दिवसातून त्यांना 2 वेळा खावं लागते जेवणाच्या अगोदर. या गोळीचं काम काय असते की बॉडी मधलं जेवढं काही ग्लुकोजचं प्रमाण आहे ना, त्याला कमी करणं. ओके, जेणेकरून तुम्ही जे नवीन खातात, म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन जेवण कराल तर त्या ग्लुकोज त्या बॉडीमध्ये राहील, आणि जे अगोदरचं जे म्हणजे खर्च न झालेलं ग्लुकोज आहे तो ते गोळी सक करून तुमच्या एक्सक्रिशन सिस्टीम थ्रू किंवा एक्झॉस्ट सिस्टीम थ्रू बाहेर काढून देईल. ओके, तर हे या गोळीचं काम आहे. कळून राहिलं की नाही? मी पुन्हा एकदा समजून सांगतो. ओके, ज्या लोकांना डायबिटीज होतात त्या लोकांना डॉक्टर काही गोळी लिहून देतात. मला त्या गोळीचं नाव नाही माहित. ओके, ती गोळी दिवसातून 2 वेळा खावा लागते जेवणाच्या अगोदर. ओके, तर काय होते की जेव्हा तुम्ही ते गोळी घेता तर त्या गोळी घेतल्यावर जे बॉडी मधलं जे ग्लुकोज राहते त्याचं प्रमाण कमी करते, जेणेकरून जेव्हा तुम्ही नवीन काही ना काहीतरी खाता तर त्या फूड मध्ये जे काही ग्लुकोज आहे ते त्या बॉडीमध्ये लागतात. ओके, आणि त्यानंतर जे गोळी आहे ते ग्लुकोज पूर्ण बॉडी मधलं सक करून एक्सक्रिशन सिस्टीम थ्रू बाहेर काढते बिफोर जेवणाच्या अगोदर. ओके, आणि मग जेवल्यानंतर मग पुन्हा ग्लुकोज बॉडीमध्ये येते. इट्स काइंड ऑफ लाईक मी प्रॉपरली समजून राहिलो की नाही समजून राहिलो, मला काफी अनक्लिअर आयडिया येऊन राहिली, बट आय एम ट्राइंग टू टेलिंग यू दिस थिंग. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे, हा वडिलांवर आहे ना, हा तर एवढं कळलं ना. ओके, एवढं मॅथमॅटिक्सचं कळलं ना. चला आता आपण पॉइंटवर येऊ. तर वडिलांनी ते जे ग्लुकोजची गोळी खाल्ली. ओके, त्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मग त्यांनी असं काहीच नाश्ता केला नाही, काहीच नाही. त्या ग्लुकोजच्या गोळीने काय केलं की तुमच्या बॉडी मधलं ग्लुकोजचं प्रमाण पूर्ण कमी केलं. त्यामुळे काय आहे की बॉडीला एकदम अजीब, आणि त्यानंतर दुसरं काही अन्न काही खाल्लंच नाही तर बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण खूप जास्त वेळ कमी राहिलं. त्यामुळे आपल्या बॉडीला ते सस्टेन झालं नाही आणि अचानकपणे आपण उलट्या करायला लागलो. सेम गोष्ट माझ्या वडिलांसोबत झाली. तर त्यामुळे त्यांना खूप उलट्या येऊन राहिल्या होत्या. तर मग दवाखान्यात नेलो, त्यानंतर त्यांना सलाईन लावली, आणि त्यानंतर सलाईन लावल्यानंतर रक्त चाचणी केली, त्यांच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वगैरे समथिंग डायबिटीज आहे रिपोर्ट चेक केला वगैरे सगळं, आणि त्यानंतर ते बरे झाले. संध्याकाळी सुट्टी झाली, त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी कसं कामच करत होतो कारण माझा दिवसभर वेस्ट गेला दवाखान्यामध्ये, तर मी घरी आलो आणि त्यानंतर मग मी काम करत होतो. तर आणि जेवण झाल्यानंतरही मी गाणेच ऐकून राहिलो. जेवण झाल्यानंतर काय झालं की मी असं वरती आलो, पण 35 एपिसोड रेकॉर्ड करायचं मनच नाही होऊन राहिलं होतं. सो मग त्यानंतर आय डोंट नो मग काय झालं, मला झोप लागली. मोठे वडील पण आले होते, त्या मोमेंट मध्ये विसरूनच गेलो.
आणि अनफॉर्च्युनेटली काल रात्री मी 2 वाजेपर्यंत हे पाहत राहिलो, बिग बँग थेरी. येस, ऍक्च्युली आय लव्ह धिस बिग बँग थेरी. हे जे याचे एपिसोड्स असतात, इट वॉज रिअली गुड. कारण याच्यामध्ये जे ऍक्च्युली मला थोडस इंग्लिश बोलायचं आहे, आणि दिस इज रिअली नाईस वे टू अंडरस्टँड द इंग्लिश आणि हाऊ टू प्रोनाऊन्स द इंग्लिश, because it will be really much better for me for learning English. कारण this is kind of importance of today, म्हणजे आजच्या जगाची गरज आहे. डॉमिनोज पिझ्झा आला रे, किसका हे? ओके, सो फारसं तर काही नाही, त्यामुळे काल मी 8 एपिसोड रेकॉर्ड केला नाही. मला ऍक्च्युली कोणती गोष्ट प्रॉपरली समजून सांगण्याची टेक्निक समजून घ्यावी लागेल, तरी मी थोडं बहुत चांगल्याने सांगून राहिलोय. बट कसं आहे की अजूनपर्यंत गोष्टी क्लिअर अप नाही होऊन राहिल्या होत्या. म्हणजे तुला जे सांगायचं होतं ते तू थोडा क्लिअर पद्धतीने नाही सांगून राहिला, तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुला 1, 2, 3 अटेम्प्ट गेल्यानंतर तुला कळलं. ऑलराईट, सो काल एवढंच झालं. So this is the end. This is the my artifact episode number 2125. Right now we are at World Maharashtra. Thank you.